ग्रीन सिटी अशी ओळख असलेली नागपूर सिटी आता आणखी एका वेगळ्या गोष्टीने ओळखली जाणार आहे। नागपूर मेट्रो रेलनं आपल्या रेल्वे मार्गावरच्या पिलरवर व्हर्टिकल गार्डन तयार केले। 30 फूट उंचीच्या खांबावर 600 चौरस जागेवर हे व्हर्टिकल गार्डन तयार करण्यात आलं असून एका खांबावर 1300 झाडं लावण्यात आली आहेत। तर ही झाडं नेरियम युका भुजा या प्रजातीची आहेत। या झाडांना ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिलं जाणार आहे। हे व्हर्टिकल गार्डन कसं आहे, अधिक माहिती घेतली प्रतिनिधी तुषार कोहे यांनी। नागपूर शहराला आता आणखी एका गोष्टीने भर पाडलेली आहे, ती भर म्हणजे नागपूर मेट्रो रेलचे हे जे तुम्ही खांब बघू शकता, आपण ह्या खांबावर ज्या प्रकारे हे व्हर्टिकल गार्डन तयार केलेलं आहे ते निश्चितच नागपूर शहराच्या ग्रीनरीमध्ये आणखी भर टाकणार आहे। कोरोनो ग्रीन कंपनीने हे व्हर्टिकल गार्डन तयार केलेलं असून जवळपास या गार्डनमध्ये हे जे बीम आहे हे जवळपास 30 फूट लांबीचं आणि 600 चौरस मीटरवर हे गार्डन तयार करण्यात आलेलं आहे। तर आपले मेट्रोचे जे MD साहेब आहेत मिस्टर दीक्षित यांच्याकडनं एक सुंदर कल्पना आली होती की आपण जे व्हर्टिकल गार्डन ही कन्सेप्ट आहे नवीन, ही आपण मेट्रोच्या पिलर्सवरती वापरू, जेणेकरून मेट्रोचं जे ट्रान्सफॉर्मिंग नागपूर किंवा ग्रीनेस्ट मेट्रो हे कुठेतरी आपण त्या गोष्टीला आपण कुठेतरी ते साध्य करू, जे लॉंग लाईफ आहे, ज्याच्यामुळे पाणी जे आहे जे प्लांट्सला कमी लागतं आणि जे पण प्लांट्स आपण सिलेक्ट केलेले आहेत नागपूरसाठी ते नागपूरचे नेटिव्ह आहेत आणि त्यांना कमीत कमी पाणी लागतं आणि नागपूरची आपली जी इंटेन्स हीट आहे ह्याच्यासाठी हे प्लांट्स खूप सुंदर उभे राहतात। कॅमेरामॅन दिनेश सातपुतेसह तुषार कोहळे, झे महाराष्ट्र न्यूज, नागपूर।